ओबीसींच्या मागण्यांबाबत मुंबईमध्ये थोड्याच वेळात बैठक आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक होणार आहे। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश आहे। पंकजा मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर बैठकीत उपस्थित असणार आहेत। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांसोबत चर्चा केली जाणार आहे। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे असणार आहेत। पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक केपी मुंडगे, लक्ष्मण गायकवाड, चंद्रकांत बावकर, जेडी तांडेल, मृणाल धोंडे पाटील, कमलाकर दरोडे यांच्यासह वडीगोद्री व पुण्यातील शिष्टमंडळ ही उपस्थित राहणार। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आता ओबीसी संदर्भात महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, एकीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे आता ओबीसी संदर्भात शिष्टमंडळासहित महत्त्वाची बैठक मुंबईत सध्या सुरू आहे। काय या बैठकी संदर्भातले सध्या ताजी अपडेट आहेत, काय घडामोडी घडतायत? कारण आपण बघतोय की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांची आज सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। या बैठकीसाठी जे आहे ते राज्यातले अनेक कॅबिनेट मंत्री सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। मंत्री छगन भुजबळ, त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे आणि प्रकाश अण्णा शेंडगे आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सुद्धा आजच्या या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीसोबत जे आहे बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। या बैठकीला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे जे ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की नव्याने जे 54 लाख जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर राज्य सरकारने अनेक मराठवाड्यातील मराठ्यांना जे आहेत ते कागदपत्राच्या आधारे 54 लाख ओबीसी आरक्षणाचे किंवा ओबीसी दाखले जे आहेत ते देण्यात आले होते असा प्रशासकीय आकडा होता। त्याच संदर्भात आता ओबीसीच्या नेत्यांचं आणि ओबीसी कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीची आरक्षण मर्यादा वाढवली जावी आणि त्याच वेळेस जे नव्याने ओबीसी म्हणून जे नव्याने ओबीसी आरक्षण घेतील त्यांच्यासाठी, कारण आधीच ओबीसीची जी लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेनं ओबीसींचं आरक्षणाची मर्यादा जी आहे ती कमी आहे आणि त्यामुळे जर 54 लाख सर्टिफिकेट जर सरकार वाटत असेल तर त्याच अनुषंगाने सरकारने जे आहे ते ओबीसी आरक्षणाची मर्यादा सुद्धा वाढवावी। त्याचबरोबर ज्या मराठा समाजाला, खास करून जे मराठवाड्याचे मराठा समाज आहेत त्यांना जर सरकार ओबीसी जर सर्टिफिकेट देत असेल तर ते कोणत्या आधारावरती देत आहे आणि त्याचबरोबर ओबीसी समाजाने जसं मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की सगळे सोयऱ्यांना सुद्धा जे आहे ते एका सर्टिफिकेटवरती सगळे सोयऱ्यांना सुद्धा जे आहे ते मराठा समाजाच्या ओबीसीचा दाखला जो आहे तो देण्यात यावा। मात्र अशा प्रकारची मागणी जी आहे ती मान्य करण्यात येऊ नये अशीच एक इच्छा जी आहे ती मराठा समाजातील नेत्यांनी व्यक्त केली होती आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत ते सुद्धा लक्ष्मण हाके आणि इतर जे ओबीसी समाजातले नेते किंवा जे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिलेली आहे। पंकजा मुंडे यांनी सुद्धा भेट दिली होती आणि गिरीश महाजन यांनी सुद्धा भेट दिली होती। त्याच्यानंतर आता गिरीश महाजन एकूणच राज्यामध्ये असलेली ओबीसी नेत्यांची किंवा एकूण ओबीसी जे कार्यकर्ते जे आहेत, ओबीसी नेते जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागणीसाठी, त्यांचा एकूण आढावा गिरीश महाजन या बैठकीत मांडतील। आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी जे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वक्तव्य केलं आहे त्यानुसार पुन्हा एकदा मराठा विरोधात ओबीसी असा वाद चिघळू नये त्यासाठीच आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षणाला घेऊन त्यांचा जो लढा सुरू आहे त्याचं कुठे हिंसेचं वळण घेऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाची संख्या सुद्धा अशा ठिकाणी वाढवण्यात येणार आहे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपल्याला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात या बैठकीकडे आपण लक्ष ठेवून असणार। वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। हे दृश्य आपण पाहतोय ओबीसीच्या शिष्टमंडळात सध्या मुंबईत बैठक सुरू आहे। ओबीसीच्या मागण्यांबाबत मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। या ठिकाणी सध्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, अतुल सावे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतरही ओबीसी नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये सध्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि शिष्टमंडळ सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांचीही भेट घेतली आहे। लक्ष्मण हाके यांच्या मागण्या संदर्भात आता या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात
हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.